या रक्षाबंधनाला बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने आणि मायेने मिठाई बनवा. प्रेमाची चव कुठल्याही मिठाईच्या दुकानात मिळत नाही. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अशी मिठाई ज्यामध्ये पाक घेण्याची गरज नाही, खवा लागत नाही, पनीर लागत नाही किंवा गॅस ऑन करण्याची सुद्धा गरज नाही. तरीसुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी एकदम क्रीमी अशी मिठाई बनवून तयार होते. ही मिठाई बनवण्यासाठी फक्त तुम्ही अर्धी वाटी साखरेमध्ये काजू, बदाम, वेलची घालून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी खोबरं घालून तीसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेली साखर आणि फुटाण्याची डाळ चाळून घेऊन त्यामध्ये दुधावरची साय, मिल्क पावडर आणि गरजेनुसार दूध आणि 2 चमचे साजूक तूप घालून त्याचा गोळा तयार करायचा. त्यावरती ड्रायफ्रूट्स घालून त्याचे रोल बनवायचे आणि फ्रीजमध्ये फक्त 10 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. आणि एकदम झटपट आणि चवदार, तोंडात टाकताच विरघळणारी एकदम क्रीमी अशी ही आपली बर्फी झटपट तयार होते फक्त 15 मिनिटांमध्ये. तर ह्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी देखील तुम्ही अशी झटपट तयार होणारी ही मिठाई घरी बनवा. आणि याची संपूर्ण कृती पाहायची असेल तर आपल्या भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती याची संपूर्ण कृती दाखवलेली आहे. आणि ही पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या अशा छान छान रेसिपीज पाहता येतील. आणि तुम्हा सगळ्यांना भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.